तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहोत पॅराडाईज फार्म्स ॲग्रो या प्रायव्हेट विलामध्ये. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मी आणि माझे मित्र तुम्ही बघू शकता, तर आम्ही सर्व जाणार आहोत कर्जतला, जिथे प्रायव्हेट विला आहे आणि खूप मजा येणार आहे. बरोबर ना? खूप मजा येणार आहे ना? आणि सर्वजण एक्साइटेड आहेत ना? सर्वजण एक्साइटेड आहेत. आणि 3 तासाचा प्रवास आहे आणि ओबेरॉय मॉलच्या पुढेच आम्ही थोडं आहोत आणि इथून 3 तासाचा रोड आहे. तर चला जाऊया, लेट्स गो. ये तर प्रवास करण्यापूर्वी आपण आता इथे आपल्या 3 स्कूटरच्या समोर नारळ फोडलेला आहे आणि आरे कॉलनी थ्रू आपला प्रवास आता सुरू झालेला आहे. तर मित्रांनो, मध्ये आपण आता थांबलेलो आहोत. राधेकृष्ण हॉटेल आहे, इकडे आपण थोडा नाश्ता करूया. तर आम्ही आता नाश्ता करत आहोत. मिसल पाव आहे आणि मी आणि माझे मित्र हे बघा सर्व नाश्त्याचा आस्वाद घेत आहेत. तर मित्रांनो, आम्ही इकडे मिसल पाव खाला आणि परत आमचा प्रवास आता पुढे चालू करणार आहोत आणि 1.5 आवरचा अजून प्रवास बाकी आहे आणि त्यानंतर आम्ही पोचणार आहोत विलाला. तर मित्रांनो, पावसाळ्यात बाईक रायडिंग करताना खूप छान वाटत आहे. आजूबाजूला तुम्ही बघू शकता स्टोन कार्विंग्ज आहे आणि इकडे प्रवेशद्वार आहे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचा. आणि अजून थोडं पुढे गेल्यावर विठ्ठलांची उंच अशी आपल्याला मूर्ती बघायला भेटत आहे. आणि त्यानंतर आपण एंटर करत आहोत कर्जतमध्ये, जिथे आपल्याला खूप मोठे मोठे डोंगर आणि हिरवगार वातावरण अनुभवायला भेटत आहे. आम्ही आता पोहोचलेलो आहोत पॅराडाईज फार्म्स ॲग्रो या प्रायव्हेट विलामध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागेच बघू शकता, मस्त एकदम पूल आहे इकडे. आणि आमच्या बघा गाडी सर्व लागलेली आहे. 3 गाड्यामधून आपण आलेलो आहोत आणि इकडे आपण स्टे करणार आहोत. आणि सर्वात पहिलं आपण आता फ्रेश होणार आहोत आणि त्यानंतर जेवूया आणि नंतर पूलमध्ये खूप एन्जॉय करणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता, हे बघा आम्ही इकडे स्टे करणार आहोत. इथे 4 बेड आहेत आणि खूप छान अशी इकडे जागा आहे, बघू शकता. आणि आतमध्ये या साईडला वॉशरूम्स वगैरे आहेत. आणि आता आपण बाहेर जाऊया आणि जेवूया. आम्ही आता फ्रेश झालेलो आहोत आणि हे बघा सर्व जेवण इकडे वाढलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही आता जेवणार आहोत आणि त्यानंतर पूलची मजा घेणार आहोत. बघा व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे इकडे. बघा पनीरची भाजी आहे, चपाती आहे, पापड आहे, सलाड आहे आणि बघा सुका चिकन आहे, इकडे करी आहे. या साईडला भात आणि डाळ आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा या साईडला पालना सुद्धा आहे आणि इथे घसरगुंडी आहे.
तर मित्रांनो आमचं जेवण झालं, त्यानंतर आम्ही मस्त इकडे पूलमध्ये एन्जॉय करत आहोत. बघू शकता तुम्ही, मस्त एकदम सॉंग्स लावलेले आहेत आणि सर्व आपले मित्र एन्जॉय करत आहेत. या तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे बघा 6:30 वाजलेले आहेत आणि आपण कांदे पोहे खात आहोत आणि स्विमिंग पूलमध्ये आपण खूप आता एन्जॉय केलेला आहे. आणि बघा आपले मित्रसुद्धा स्वाद घेत आहेत, बघू शकता. आणि आपण पण आता टेस्ट करणार आहोत. झाले आता. आता 8 वाजलेले आहेत आणि हे बघा स्विमिंग पूल आहे इकडे. मस्त आम्ही सर्वांनी एन्जॉय केलेला आहे. मस्त व्हॉलीबॉल खेळलो, खूप सारे गेम्स आपण खेळलो, स्विमिंग पण केली आणि डान्स पण केला. आणि आता थोड्याच वेळात आपण जेवणार आहोत. मजा आली मित्रांनो, एकदम फुल टू एन्जॉय केला आम्ही. बघू शकता तुम्ही इकडे मस्त पूल आहे इकडे. भेटूया पुढे. रात्रीचा व्ह्यू बघू शकता तुम्ही मित्रांनो. हे बघा मस्त लाईट्स लावलेले आहेत आणि पूल एकदम आता शांत झालेला आहे. आणि आजूबाजूची जागा आहे ही. आणि आमच्या या स्कूटर्स आहेत ते आपण स्टे करत आहोत. तर आता 10 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता रात्रीचं जेवण आलेलं आहे. पापड, डाळ भात, चपाती आहे आणि छोलेची भाजी आहे आणि सलाड आहे. हो, आपण काल स्विमिंग पूलमध्ये खूप एन्जॉय केलं आपल्या मित्रांबरोबर. आणि त्यानंतर रात्रीचं जेवण खूप छान होतं. छोलेची भाजी, चपाती आणि डाळ भात होता. आणि या साईडचा व्ह्यू तुम्ही पाठीमागे बघू शकता. आज दुसरा दिवस आहे, संडे आहे आणि पाठीमागे मस्त एकदम माउंटेन्स आहे आणि क्लाउड्स बघू शकता तुम्ही. हे बघा, हे आमचं स्विमिंग पूल आहे. आणि आता आपण नाश्ता करणार आहोत, तर चला पाहूया. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे बघा कॉफी इकडे रेडी आहे आणि नाश्ता सुद्धा रेडी आहे. बघा उपमा आहे 2 प्लेट आणि आपले या साईडला भुर्जी पाव आहे. आणि आपले सर्व मित्र इकडे आहेत, बघू शकता तुम्ही. मित्रांनो आपण इथे प्रायव्हेट विलामध्ये 2 दिवस आपण इकडे राहिलेलो आणि आज आपण चेकआउट करत आहोत. आज संडे आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही खूप मजा केली इकडे. सॅटर्डे संडे पूल होता आणि जेवण पण होतं, स्टे प्लस आपलं फूड पण होतं. त्या 2500 पर पर्सन. जर जास्त जण येणार तर आपल्याला कमी होऊन जाईल खर्च. तर मित्रांनो आपण आता या विलामध्ये आलेलो आणि आज आपण चेकआउट केलेलं आहे आणि खूप मजा केली आम्ही. आणि बाकी आपले मित्र आहेत ते पूर्ण ओव्हरऑल रिव्ह्यू देणार आहे. फूड कसं होतं, म्हणजे स्टे कसं होतं आणि बाकीचे जे पण फॅसिलिटीज होती काय होतं ते आता सर्व एक एक करून आपले मित्र सांगणार आहेत. जे फूड रिव्ह्यू कसं होतं. फूड चांगलं होतं, फक्त त्यांची सर्व्हिसवरती त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. काही सर्व्हिसेस त्यांनी जे आम्हाला एक्सपेक्टेड होतं तसे एक्सपेक्टेशन्स आमचे पूर्ण झाले नाहीत. स्विमिंग पूल म्हणा, स्विमिंग पूलमध्ये जरा आपल्या बोलतो साफसफाई थोडं पाहिजे. तसे रूम्स जसे आम्ही व्हिडिओजमध्ये बघितलेले आहेत तसे एक्झॅक्टली नव्हते. त्यावरती त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. वॉशरूम जरा फॅसिलिटीज आजूबाजूला जरा त्यांनी. आणि मेन म्हणजे मॅनेजमेंट, तिकडे मॅनेजमेंट करणारे जे व्यक्ती असतील त्यांनी खास करून त्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आणि बाकी तुम्ही काय बोलणार, कसं होतं.
फूड किंवा म्हणजे स्टे खूप कसं चांगला होता? होता. चांगलं होतं. फूड चांगलं होतं, Stay चं स्टे थोडंसं कसं त्याने होतं? जसं सांगितलं तसं थोडंसं केलं पाहिजे इम्प्रूव्हमेंट त्या लोकांनी. Okay. ओव्हरऑल गुड. तर मित्रांनो ओव्हरऑल म्हणजे चांगलं होतं. थोडं मेंटेनन्स मॅनेजमेंट आणि थोडं फूडमध्ये पण थोडं अजून चांगलं झालं असतं ना तर अजून सर्वजण म्हणजे मोस्टली भरपूर जण इकडे येतील. तर थोडी इम्प्रूव्हमेंट मॅनेजमेंट थोडं चांगलं व्हायला पाहिजे आणि जे मेंटेनन्स पण ते लोकांनी प्रॉपर केलं पाहिजे तिकडचं. बरोबर ना? बरोबर. आणि बाकी तर ओव्हरऑल आम्ही खूप एन्जॉय केलं. स्विमिंग पूलमध्ये पूर्ण रात्रभर आम्ही स्विमिंग पूलमध्येच होतो. एकदा साफसफाई झाली ना पूलची त्यानंतर खूप मजा केली आम्ही. आणि किती ओव्हरऑल रेटिंग देणार तुम्ही रिसॉर्टला? आउट ऑफ 10? 8 मी पण म्हणजे मोस्टली 6 to 7च्या रेटिंगमध्ये या रिसॉर्टला विलाला रेटिंग देणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या subscribe बेल करा. नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.